आज भाकरी चपाती बनवण्याचा कंटाळा आला. मग काय बरं केलं, मस्तपैकी चिकन आणलेलं. मस्तपैकी चिकनचा रस्सा न बनवता चिकनचा खिमा बनवला. खिम्याबरोबर तर पाव जातोच. मस्त खिमा पावची रेसिपी तयार केली. आणि हा असा तसा खिमा नाही बरं का, हा आहे हैदराबादी स्टाईलने बनवलेला मस्त खिमा. नेहमीच्या खिम्यापेक्षा हा जरा वेगळा खिमा आहे. बनवण्याची पद्धतसुद्धा ह्याची वेगळी आहे, पण चवीला एक नंबर लागतो आणि तेवढाच क्रीमी ज्यूसी लागतो. खरोखर ही पद्धत मला खूपच आवडली. तुम्हीसुद्धा ही पद्धत ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. बघता बघता आम्ही दोघी एकाच ताटात बसून मस्तपैकी खिमा पावची मेजवानी उडवली. खरोखर तुम्हालाही हा खिमा कशा पद्धतीने बनला जातो ते बघायचं आहे ना. चला जाऊया किचनकडे आणि बनवूया शाही हैदराबादी चिकन खिमा. पाऊण किलो मी चिकनचा खिमा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाव किलो दही टाकलेलं आहे, हळद टाकून घेतली आहे आणि आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून ह्याला अर्धा ते पाऊण तासासाठी साईडला ठेवून टाकायचं आहे. तोपर्यंत ते चांगलं मॅरिनेट होईल. आता दुसरी तयारी करूया. तर थोडेसे शेंगदाणे, 10-12 काजू, 8-10 बदाम, मूठभर धने, थोडेसे जिरे, तसंच 4 वेलच्या हिरव्या, दालचिनीचा तुकडा, थोडीशी मिरी, थोड्याशा लवंगा, 4-5 आणि ह्या आहेत लाल तिखट मिरच्या. हे सर्व पदार्थ आपल्याला तव्यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत थोडे थोडे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता मसाला थंड झाला की मिक्सरला आपण हा बारीक वाटून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त वाटला आहे. आता पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. म्हणजे लालसर असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला मस्तपैकी तळून घेतलेला आहे. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून तेलामध्ये टाकलेले आहेत. 2 लाल मिरच्या टाकल्यात आणि आपण जो मसाला तयार केलेला तो मसाला टाकून कांद्यासोबत परतला आहे. चांगला कांदा आणि मसाला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता इथे आपला खिमासुद्धा मॅरिनेट झालेला तोसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपण जो तळलेला कांदा होता तो कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. मिक्स करून घ्या. आपण चवीला मीठ तर आधीच खिम्यामध्ये टाकलेलं, त्यामुळे मीठ काही टाकायची गरज नाही. भांडं धुवून थोडंसं अगदी थोडंसं पाणी मी ह्याच्यात टाकून ह्याला शिजवून घेतलेलं आहे. चांगलं 15-20 मिनटं हा शिजल्यानंतर बघू शकता तुम्ही किती मस्त शिजलेला आहे हा किमा. तुम्हाला जर अजून घट्ट हवा असेल तर तुम्ही थोडा वेळ अजून ठेवा, पण चिकन मस्त शिजलेलं आहे. आणि जर पातळसर हवा असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. बघा, झाला आपला शाही हैदराबादी खिमा तयार.